जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र नाही एकत्र दोन एकत्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं एक राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं आहे। या ठिकाणी या आंदोलनाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की सध्या राज्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये असुरक्षिततेचे वातावरण मोठ्या प्रमाणात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हेट स्पीचेस होत आहेत आणि याच हेट स्पीचेसमधून जातीय तणाव वाढलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातील कुशेसावळी येथेही दंगल घडलेली आहे आणि अनेक ठिकाणी असे दंगे उद्भवण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे की मुस्लिमांसाठी संरक्षण कायदा आला पाहिजे। त्याचबरोबर पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजे असा आदेश असताना देखील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागाकडून याच्यावर काही दखल घेतली जात नाही। समाजासाठी असलेला हक्काचा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर हा देखील चांगल्या पद्धतीनं साजरा केला जात नाही, केवळ फार साजरा केला जातो। मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, मुस्लिम समाज विकासाच्या अनेक मागण्या आहेत। या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागणी अशी पण आहे की कुशेसावळी दंगलीमध्ये ज्या युवकाचा मृत्यू झाला त्याच्या पाठीमागं तरुण पत्नी गरोदर असलेली तरुण पत्नी हा एकमेव वारस आहे आणि त्याचे आईवडील आहेत आणि हा आता समाजाचा आधार तुटलेला आहे। त्यासाठी त्या मृताच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाला महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो। धन्यवाद। ओबीसी ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आज कलेक्टर ऑफिससमोर एक दिवसीय धरणे आंदोलन मुस्लिमच्या मागण्यासाठी आम्ही आज करत आहोत। अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदा होण्याबाबत तसेच 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात यावा। तसेच भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद व फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदा व्हावा त्यानिमित्त आज धरणे आंदोलन करत आहोत। महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला 1800 सारखा कायदा अंमलबजावणी व्हावा। भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला होणाऱ्या हत्याकांड घटना रोखण्यासाठी व दंगल विरोधी कायदा, मॉब लिंचिंग कायदा व अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करून त्याची महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी करण्यात यावी। अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शैक्षणिक नोकरी आरक्षण लवकर मिळावे। सध्या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम वस्तीवर भ्याड हल्ला केला जात आहे, त्यामध्ये नाहक समाज बांधवांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे। तसेच पवित्र मस्जिदमध्ये व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या नागरिकांच्या घरावर त्यांच्या दुकानावर हल्ला करत आहेत। त्यांचे अतोनात आर्थिक मानसिक नुकसान होत आहे। यासाठी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम समाज खरोखरच सुरक्षित आहोत का हा प्रश्न उभा राहतो, याची खंत वाटत आहे। म्हणून आम्ही संविधानाच्या मार्गाने समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। सावळीमध्ये जी दंगल घडली त्या दंगलीमध्ये एक मृत व्यक्ती झाली। त्या मृत व्यक्तीचे घरातील कुटुंबातील एका सदस्या शासकीय नोकरीमध्ये लाभ द्यावा ही विनंती करत आहोत। या संघटनेच्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री यांच्यासमोर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही देत आहोत की आमच्या तिथं त्यांनी पोच कराव्यात ही आमची विनंती। महोत्सव साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठं योगदान देणाऱ्या अल्पसंख्याक घटकापैकी सर्वात मोठा घटक असणाऱ्या मुस्लिम समाजावर होत असलेले अन्याय आणि अत्याचाराच्या मध्ये वाढ झालेली आहे। ज्यावेळेस आपण अमृत महोत्सव साजरा करतो त्यावेळेस अमृत महोत्सव ज्यांच्या बलिदानामुळे आपण साजरा करतोय त्या घटकावर होणारा अन्याय आणि अत्याचार ही खरं तर आपल्यासाठी शरमेची बाब आहे। परंतु त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मतांच्या राजकारणासाठी आणि सत्ता भोगवण्यासाठी अल्पसंख्याक समाजावर होणारे प्रामुख्याने मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार कसे वाढतील याची काळजी सत्ताधारी आणि प्रशासन घेत आहे असं आमच्यासमोर दिसत आहे। पुरोगामी म्हणून महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात एक नंबरनं असणारं राज्य, परंतु गेल्या काही घटना जर आपण पाहिल्या गेल्या काही महिन्यातल्या
बीड, जालना, अकोला आणि त्याच्या पाठोपाठ कोल्हापूर, राजश्री शाहूंचं कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणारा सातारा जिल्हा ह्याच्यामध्ये घडलेल्या मुस्लिम समाजावर हल्ल्याच्या घटना या अतिशय दुर्दैवी आहेत. कोल्हापूरमध्ये मुस्लिम समाजाचे आर्थिक फार मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यासाठी दुकानावर आणि घरावर हल्ले केले गेले आणि त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल टाकत सातारा जिल्ह्यातील पुशी सावळीमध्ये मशिदीवर हल्ला करून एका निष्पापाचा खून करण्यात आला. या दोन्हीही घटना आहेत. ही कोणतीही दंगल नसून मुस्लिम समाजावर षडयंत्र रचून केलेले हल्ले आहेत. ज्यावेळेस हे हल्ले आपण पाहतो त्यावेळेस आपल्या निदर्शनास येतं की अल्पसंख्याकांपैकी मुस्लिम समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या मध्ये षडयंत्र रचून हल्ले करणे हा प्रमाण वाढलेला आहे. त्याच्यामागे मुसलमानांची जीवितहानी करणे, मुसलमानांचं आर्थिक नुकसान करणे, त्यांच्या व्यवसायावर बहिष्कार टाकून आर्थिक कोंडी करणे हा ह्यांचा उद्देश असून मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व देणे हेच ह्यांचं ध्येय आहे. त्यामुळे आज विविध संघटनांच्या माध्यमातून एकत्रितपणे महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेच्या पुढाकाराने एका लाक्षणिक धरणे आंदोलनाची सुरुवात केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये समोर आलेल्या घटनांच्यानुसार अल्पसंख्याक समाजाला प्रामुख्याने मुस्लिम समाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रशासनानं कठोर कारवाई करावी. ॲट्रॉसिटीसारखं अल्पसंख्याकावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करावा. मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि धार्मिक असणाऱ्या अधिकाराचे उल्लंघन होणार नाही. बहिष्कार टाकणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी. ज्यांनी हल्ले केलेले आहेत आणि जे महाराष्ट्राचं नाव कलंकित करत आहेत यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून कडक गुन्हे दाखल करून ह्यांना अटक करावे आणि जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना जामीन देऊ नये. त्याचप्रमाणे जो आजपर्यंत 18 डिसेंबर 11 नोव्हेंबर दिवस हा जो आहे 11 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जात होता. शाळेच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जायचा, परंतु गेल्या काही वर्षामध्ये हा दिवस साजरा करणं बंद केलेला आहे. आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे की फातिमा शेख यांचा जन्मदिवस किंवा मौलाना आझाद यांचा जन्मदिवस पुन्हा एकदा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जावा. भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांची जयंती किंवा पुण्यतिथी ही साजरी करून ह्या देशामध्ये मुसलमानांचं असलेले स्वातंत्र्यासाठीचं योगदान सर्वांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलावं. तसेच नूरुल हसन ह्या निष्पाप मुलाचा त्याचा काही कोणत्याही पोस्टशी संबंध नाही अशा निष्पाप मुलाचा खून झाला. त्याच्या पत्नीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून त्याच्या जन्माला योग घातलेल्या बाळाच्या संगोपनाची आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रशासनानं उचलावी. भरीव मदत एक जाहीर करावी. अशा विविध मागण्या आजच्या दिवसामध्ये प्रशासनासमोर पाठवण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. तर भविष्यामध्ये ह्या आंदोलनाचं स्वरूप वाढून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणसुद्धा केलं जाईल अशी सूचनासुद्धा आम्ही आज ह्या दिवसातून देऊ. आजच्या आंदोलनाला आम्ही महिला इथं बसलेल्या आहोत. मुस्लिम समाजाच्या महिलांचं सुद्धा योगदान आहे इथं. हे खूप मोठी बाब आहे. एखाद्या तरुण मुलाची हत्या होणे आणि त्याला काही कारण नसताना आणि हत्या करणारे पळून जाणे त्यांना न पकडणे हा एक फार मोठा विषय आहे. आम्ही महिला आहोत म्हणून आम्ही इथं आज बसले किंवा महिलांचे प्रश्न खूप असतात. त्या मुलाचा जीव गेल्यानंतर जे घरात घडतं ते फार महत्त्वाचं होतं. त्या बाईवर काय असतील आयुष्य कसं घालवायचं हा मोठा प्रश्न आहे. याचा विचार अजूनही शासनाने केलेला नाही. मारेकऱ्याच्या मागचे जे आहेत त्यांना पकडलेलं नाही म्हणून आम्ही आजच्या आंदोलनाला महिला म्हणून बसलो इथं. मुस्लिम महिला जास्त करून बाहेर नसतात, पण आमच्यावर होणारे अल्पसंख्याकावर होणारे जे अत्याचार सुरू झालेले आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं बसण्याचा निर्णय घेतला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा दुसरा असा आहे की शैक्षणिकदृष्ट्या अल्पसंख्याकांना पूर्णतः मदत व्हावी किंवा मुलं आमची शिकता यावं त्यांना हा एक भाग इथं बसण्याचा आमचा महत्त्वाचा आहे. सर्व गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावं. मुस्लिमांच्या मताबरोबर
मुस्लिमांच्या प्रश्नावर लक्ष द्यावं अशी मी त्यांना एक महिला म्हणून मी खरं कार्यकर्ती आहे. 30-35 वर्ष समाजकारण मी करते आणि प्रत्येक क्षेत्रात काम करून मी सर्व पाहिलेलं आहे जवळून. माझं वय आज 75 आहे, तरी मी अजून बाहेर येऊन बसली इथं. याचं महत्त्वाचं कारण एवढंच आहे की आम्ही मुस्लिम अल्पसंख्याक दुर्लक्षित आहोत. 1 हल्ले, 2 हल्ले, 3 हल्ले, 4 हल्ले, म्हणजे आम्ही कसा संयमाने राहतो. याचा अर्थ असा नाही की अत्याचार व्हावा सगळा आमच्यावर. तर कृपया शासनाने असं